कोणाला कुठेतरी अनेकांमध्ये सोडायला माझी कथा ऐकू त्या ठिकाणी श्रद्धा निर्माण होते. A rare one develops faith by listening to my story. आता कथा सेवनामध्ये देव आणि भक्त आणि गुरु हे मुख्यतः आहे. The listening or the talk is between God and devotee or Guru and the disciple. समाजामध्ये देव गुरु मुख्यतः आहे. In spirituality, the main are God and the Guru. आता गुरु म्हणजे वास्तविक ज्ञान. Guru is nothing but the embodiment of knowledge. ज्ञान संपन्न जो ज्ञानी असेल. One who is full of knowledge is the Guru. त्याचा हृदयामध्ये असलेला आणि तो प्राणाच्या अंतरी आहे आपण असल्याचे अवांछित भान. In the inner core, there is the sense of being, which is unasked for, undesired. भान म्हणजे आठवण म्हणजे ज्ञान. ही स्वतः आहे असे जे आहे. Attention means sense of being, our knowledge we are. ते ज्ञान कायेमध्ये असून सुद्धा कायेला अलिप्त असलेले माझे ज्ञान स्वरूप आहे. God tells the devotee that the knowledge you are is in the body, but it is my form, the form of knowledge. कायेमध्ये असून सुद्धा कायेला अलिप्त असे असलेले. Although the knowledge resides in the body, it is untouched by it. माझे ज्ञान स्वरूप आहे. गुरु हे माझे ज्ञान स्वरूप आहे. God confirms that Guru, who is an embodiment of knowledge, is God's form. ऐकणाराने जेव्हा ऐकणारे ज्ञान माझे परमभक्त आहे आणि ती माझे रूप आहे. The listener is knowledge. It is my greatest devotee. It is my form. ऐकणारे ज्ञान. हरी कसं आहे, देव कोण आहे, कुठे आहे आणि देवाचा भक्त म्हणून काय आहे. Who is Hari, where he is, and who is the devotee of Hari. देवाचा भक्त म्हणून जो आहे तो अवांछित आपला प्रेमाने मानलेला आहे. The devotee of God is bound to him by love. पण प्रेमामध्ये काय मानलेलं आहे, तो असल्याची जाणीव, तो असल्याचे ज्ञान. But what is bound in love? It is your consciousness, the knowledge that you are. जिथे आपण आपल्याचे ज्ञान ज्याला आहे ते कोणाला, त्याला आत्मप्रेम आहे. Wherever there is the sense of being, there is also self-love. आणि ते कसलं आपण असल्याचे. पण आपण असल्याचे ते आत्मप्रेम तो माझ्या श्रद्धेने न मानता आपल्या देहा श्रद्धेने मानतो. He wrongly identifies it with the body instead of with God. माझी हरिकथा ज्यांनी ऐकली ज्याच्यामध्ये श्रद्धा निर्माण झाली. काय श्रद्धा? ऐकणारे ज्ञान हे माझे प्रत्यक्ष रूप आहे. One who listens to Hari's story and develops the faith that what is listening is the form of God. कायेमधील असलेले ऐकणारे ज्ञान नसता कोणी ऐकणार का? The knowledge you are is not there in the body. Who will listen to the Hari's story? ज्ञान नसता काय व्यवहाराचा अनुभवच नसतो. In the absence of the knowledge you are, there is no worldly experience. तो कायेमध्ये असलेले ज्ञान म्हणून जे आहे ते माझे ईश्वराचे रूप आहे. Ishvara tells you that the knowledge you are is my form. असं ईश्वराचे रूप आहे. ती सध्या ज्याच्या ठिकाणी निर्माण झाली त्याला सगळ्या गोष्टी पुढे सुलभ होतात. One who is convinced that his knowledge is the form of Ishvara, for him everything becomes easy and smooth. परंतु पुण्य करतो, जप करतो, तीर्थयात्रा करतो तरी पण देहाची ओळख तोडत नाही. But what we observe is that people do good deeds, they
visit places of pilgrimages, and with all this, without leaving the body identity. काय म्हणून आपले रूप आहे म्हणून तो देहाची ओळख वेगळी करून देहाची मी असल्याचे ज्ञान म्हणजे आपले रूप आहे अशी जो अभेद भक्ती करतो. A rare one separates his identity from the body and worships God with oneness. द्वैत भक्ती करतो त्यालाच माझी कृपा आणि माझं ज्ञान होतं. God says that one who worships me with non-duality knows me and he gets my grace. त्याला अभेद भाग अच्छा पुण्य येईल ती सध्या त्याचा निर्माण होत काय म्हणत असलेले ज्ञान हे माझ्या आत्म्याचे देवाचे रूप आहे हे ब्रह्माचे रूप आहे आपण असल्याचे ज्ञान. Such a blessed one knows that the knowledge he is the form of God, form of Brahman. आपण असल्याचे ज्ञान हे देवाचे रूप आहे आणि हे याच्या घरात राहिलं त्याला सगळे लक्ष देवाचे निर्माण होतं. When the knowledge you are identified itself with the God, it develops all the qualities of God. अशा इच्छा वासना त्याला लायक असतात आत्म्याला लायक नाही. The hopes, desires and cravings befit or they apply to the body and not to the self. देव स्मरण करून जो वागतो आहे त्याला आशा इच्छा वासना कल्पना त्याला भोगावे लागतं. One who behaves remembering himself to be the body suffers because of the hopes, desires and the cravings. परंतु जो माझी श्रद्धा घेतो आहे मी चैतन्य रूप भगवान कायममध्ये आहे आणि तो असल्यामुळे आपण आणि जो याचा अनुभव येतो आहे. God says, one who has faith in me knows that he is consciousness, he is God residing in the body, and because of the consciousness, he has the knowledge that he is and that the world is. त्याच्यामुळे त्याला आकाश म्हणलं. वास्तविक देहाचे नाव हे त्याचे नाव नव्हे देहाचे रूप हे त्याचे रूप नव्हे. In fact, he has no form. The name and form of the body is not his. असे जो जाणतो आहे तो मला आत्म्याला ओळख आणि माझ्या आत्म्याच्या कृपेला लायक होतो. God says that such a person knows me and deserves my grace. ते ग्रहित धरून त्या ग्रहिताने राहतो. हे त्याज्य आहे अयोग्य आहे आणि योग्य आहे. योग्य म्हणजे महायोग्य महायोगी रूप म्हणून तू असल्याचे ज्ञान आहे. When you listen something, you reject some and accept some. But the most worthy thing to accept is the knowledge you are. आपण असल्याच्या ज्ञानाला ज्ञानस्वरूप गुरु ज्ञानस्वरूप भगवान आणि ज्ञानस्वरूप आपण. We have to consider the knowledge we are as the Guru, Bhagwan, and ultimately we ourselves. असे त्रिपुटी ज्यांनी एक करून राहिलेलं आहे त्याला ज्ञान प्राप्ती होते आणि खरे खोटे करायला सार्थक करते. One who has accepted these three, that is Guru, God and his own beingness, he comes to know his true being. ज्या बुद्धीने जे जे आवडत होते ते साध्य असे वाटते. He comes to know that whatever was lovable because of the body identity is worth rejecting. पण अभिरावाची गोष्ट आहे कुठेतरी एखादा. But such an understanding is very rare. बाकीच्या परमार्थ मरेपर्यंत करतात तरी पण आपण मराला या खात्रीने वाचतोय. But normally people do spirituality throughout their life, but they have the conviction and they live with the conviction they are going to die. जोपर्यंत तुम्ही आपले माप दिवस रात्रीवर मोजता आणि त्याच्यावर
तुमचे आयुष्य ठरवता. But as long as you count the time with the help of day and night and decide your life accordingly, जोपर्यंत तुम्हाला देहाच्या ओळखीचा काळ, देहाच्या उत्पत्तीचा काळ तुम्ही मानता तोपर्यंत तुम्हाला ध्यान झालं नाही. so long as you believe that you were born, you are not knowledgeable. You do not have self-knowledge. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे त्याला काळाचे भय नाही. One who has self-knowledge has no fear of time. देह नसताना तर त्याला आयुष्याची गरज नाही. देह नसताना त्या आयुष्याची गरज नाही. विना आयुष्य तो चिरंतन राहतो. Just as when there is no body, there is no need for life, similarly, he remains immortal. विना आयुष्य परिपूर्ण राहतो. Without lifespan, he remains in his totality. असे असून सुद्धा देहाच्या लोभाने आपल्या प्रबळ इच्छेने मरण ओढवून घेतो. One who has desire for the body ultimately dies. मरणार ही मरणारी कल्पना त्याला आहे, त्याला आत्मज्ञान झालेलं नाही. One who believes in the concept of death has no self-knowledge. आणि आत्मज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला मी मरणार ही कल्पना राहते. The idea of death doesn't touch one who has self-knowledge. फक्त त्याला दिसतं सकाळचं विसर्ग करतो, तो विसर्ग करताना बरं वाटतं. Every morning, at the time of excretion and urination, you feel fine. ते करताना बरं वाटतं. तसं अंतकाळी प्राण काया सोडतोय, कायबरोबर मन जात आहे. प्राण्याने काया सोडल्याबरोबर काय चैतन्य ज्ञान त्या ठिकाणी गुणाचे निर्गुण होते. At the end of the body, when the vital breath leaves, mind also goes, the consciousness or the knowingness becomes no knowing. फक्त त्याला दिसते ज्ञान हा गुण निर्गुण झाला. आणखी प्राण आणि मन निघून गेले. It is clear to the self that the vital breath and mind left and the knowingness became no knowing. बाकी राहिला कोण तिथे, मरणारा कोण तिथे. Who is left behind? Who is there to die? प्राणही नेला नाही, गुणही नेला नाही. The vital breath did not die. The consciousness also did not die. गुण ही सगुण ब्रह्माची मूर्ती आहे. Consciousness is the form of the manifest Brahman. पण तिथे प्राण गेल्याबरोबर निर्गुण झालं. But when the vital breath left, the consciousness became no conscious. कुठे गेली हल्ली नाही. It did not go anywhere. आत्मा सदा सर्वदा भरलेला आहे, कुठे येत जात नाही. Thus, the self is eternally full. It doesn't come or go. परंतु गुरुवचनाप्रमाणे ज्याने आपल्याकडे घराच्या जगामध्ये जाता, मी माणूस आहे, आजवर बनतो, मी चैतन्य देव आहे, चैतन्य भगवान आहे, प्रकाश रूप आहे, काया रूप नव्हे, असे ज्याच्या सांगू लागलो. But one who is consistent with Guru's words knows that he is not the body, his form is light, God, consciousness. त्याला त्याचं हळूहळू ज्ञान होतं आणि अशा वासाला सर्व त्याला सुखावं जरासारखं वाटतं, त्याची गरज नाही. Such a person receives the knowledge of the self and finds his hopes, desires and cravings fulfilled, so that there is no need to hope, desire and crave. अशा इच्छा जोपर्यंत वाटत आहे तुम्हाला ज्ञानाचा लाभ झालेला नाही, लक्षात ठेवा. As long as you have hopes and desires, know that you are not realized. You don't have the knowledge of the self. आत्मा आपला स्वरूपाने आपला धर्माने परिपूर्ण आहे. Because fullness is the nature of the self. तो तेव्हा कमी जास्ती होत नाही.
देहाचा जन्म आपला धर्म, देहाचा जन्म म्हणजे आपला जन्म असे मानून जो वागतो आहे तो आपण होऊन काळाच्या दाढेत जातो. One who feels that he was born and takes the form and qualities of the body as he is, ultimately dies. केवळ त्याला मरणाचा अनुभव ज्याला नाही, एखादी मरणाचा अनुभव ज्याला कधीच नाही असे असून सुद्धा आपल्या कल्पनेने जगात ऐकलेल्या पाहिल्यामुळे प्रत्यक्ष ईश्वर चैतन्य रूप हृदयामध्ये असून सुद्धा तो मरतो असा आरोप वाटतो त्याचा. In reality, no one has the experience of death. Although one is consciousness, one is God, he believes in what the people say about death. त्याला पुढे पुढे आणखी दुःख होते. म्हणून हरिकथा ज्यांनी ऐकलेली आहे त्याचे सर्व दुःख संकट मरण इत्यादी सर्व हरण होतात आणि तो सुखरूप राहतो. Such a person experiences pain, but one who has heard the God's story and one who has faith in it, he is always in the state of pleasure, joy. किती जग आली गेली तरी पण आत्मा सुखरूप म्हणजे सुरक्षित राहिलेला आहे. Several worlds were formed and dissolved, but the self has remained intact. सुखरूप म्हणजे सुरक्षित. The self is untouched and full of joy. आत्म्याला काही सुद्धा असला दुःखाचा किंवा भयाचा झालेला नाही. The self has remained untouched by displeasure and fear. पण हे तुम्हाला केव्हा कळणार? मी देव आहे त्यांनी ते गुंजामुखी ऐकले ते त्याने रोजच्या रोज गृहीत धरून त्या गृहीताप्रमाणे राहिल्याने हे कोण सुस्त आहे. This riddle of life gets solved if one follows Guru's words and lives them, that his form is God. नाही म्हणजे तुम्ही काय काय किती काय करणार तरी पण आपण मरणार आणि त्या तुमच्या धरणार नाही. You may do anything, but your conviction that you are going to die one day will remain. मला जिथे जोपर्यंत धरणार नाही तोपर्यंत मला आणखी अजून यंत्रणा करावी लागेल देवमध्ये. Due to your body identity, there will be no end to your journey of birth and death. त्याप्रमाणे मी असं आहे, मी असं आहे, मी असं नव्हे, मी असं नव्हे, मी असं आहे हे त्याच्या हृदयामध्ये सारखे प्रकाशमान होत असते. In the case of a real seeker, the reality shines as I am not this, I am this, I am not this, I am this. सगळ्याच्या ठिकाणी होत नाही. कारण काय? त्याची श्रद्धा देहावर आहे. This doesn't happen in all cases because of the faith in the body, because of their body identity. देहाच्या ओळखीवर त्याची श्रद्धा आहे, आत्म्यावर त्याची श्रद्धा नाही. One who has faith in the body has no faith in the self. आत्मा कालातीत आहे, जन्म मरणातीत आहे आणि व्यापक आहे. The self is beyond birth and death, beyond time, and it is all pervasive. व्यक्ती नाही, व्यक्त असून तो व्यापक आहे, अनंत अपार आहे. The self is not an individual, it is manifest, it is infinite and without limits. हे तू तो देव आहे, तू ज्ञान स्वरूप आहे असं आता घेऊन जर तू राहशील तर तुला ते ज्ञान होईल. This can happen to you if you adhere to your form that you are knowledge, you are God. नाहीतर देवबुद्धीने त्याच्या ओळखीने राहिल्याने तुझ्याकरता मरण तर ठेवलेलं आहे, पण ते मरण एकदा असले पुन्हा पुन्हा भोगावे लागेल. If you remain with your body identity, you will have to die and take birth not only once but many times. पण मी चैतन्य ब्रह्म आहे, चैतन्य ब्रह्म आहे, मी व्यापक आहे इत्यादी त्याचे अंतर्यामीचे लक्ष प्रकाशमान होत जातं आणि त्याच्याने मूळ स्वरूपाच्या स्वरूपाला लायक होऊन त्याच्यामध्ये मिळून जातं. When you adhere to your form of consciousness, your worthiness improves day by day and
you realize your true identity. श्रवण ऐकल्यामुळे मला दिवशी आनंद होत जातो. चित्त चैतन्यामध्ये जाते. त्याच्या रूपाचा स्वामी विसर पडल्यासारखा होतो. His joy increases day by day. He gets established in the consciousness and forgets the body identity. आपण नाना तऱ्हेची वाहनं वापरतो. खूप शकून आमची वाहनामध्ये काय आपण नव्हे. We wear sleepers and shoes of various types, but we are not that. वाहना म्हणजे आपण नव्हे जसे प्रत्येकाला कळते आहे. तसे ते आहे कर्म. Everyone knows that one is not the shoes. Similarly, one also knows that one is not the body covered by the skin or leather. ते आम्ही वापरतो. याच्या रूपात आम्ही नाही. I make use of the body, I take care of it, but that is not my form. वाहनाने वापरल्यामुळे वाहनाचे रूप तसे नव्हे. तसे देवाने वापरतो म्हणून देवाचे रूप माझे रूप नव्हे. Just as I am not the shoes, I am also not the body. त्यातील जे चैतन्य घन आम्ही जात आहे. आकाशापेक्षा ते घन आहे. आकाशापेक्षा पवित्र आहे. आकाशापेक्षा पातळ आहे. आकाशापेक्षा मऊ आहे. असल्याचे ज्ञान. Our consciousness, our sense of being, subtler than space. It is clearer than space. It is cleaner than space and more pious. कोणीतरी विवेक करा. आत्मज्ञानाचे संघटन करा. Let some of you, or at least anyone, make the discrimination of the permanent and the impermanent and be one with the self. त्याचे संघटन सुटत नाही. कुठे सुटणार नाही. आत्मज्ञानाची स्नेहान मैत्री होईपर्यंत. Your friendship and oneness with your body will remain as long as you don't make friendship and oneness with the self. आपण असलेल्या ज्ञानाची स्नेह मैत्री होईपर्यंत. आत्मज्ञानाची स्नेहसंगी झाल्यानंतर काय कामाने झाले गेले तरी तो सनातन प्रभू असल्यामुळे त्याच्यावर त्याचा परिणाम काय होत काही लक्षात ठेवा. When the friendship and oneness with the self is made, as that is the eternal God, nothing can affect him. त्याचे बोलणार नाही. श्रद्धा म्हणजे काय? पहिला सांगायचं आत्मविश्वास. आत्मविश्वास, आत्मओळख, आत्मगरज, आत्म्याची आवड ही ज्याच्याबद्दल आहे ते सर्वेश्वराचे प्रत्यक्ष रूप आहे. What is implicit faith? It is self-love, the need to be. It is the form of the all-powerful God. हे ज्याच्या हृदयामध्ये या युक्तीने या श्रद्धेने श्रद्धावान झालेला आहे तो प्रत्यक्ष भगवान आहे असे साधू संतांनी अनुभवाने सांगितले आहे. The sages who have experienced it have proclaimed that a person who has such a faith is Bhagwan, he is God himself. आत्मश्रद्धा आपली श्रद्धा भगवान स्वरूप आहे. आपण असलेले ज्ञान ईश्वराचे रूप आहे. आपण असण्याच्या ज्ञानाशिवाय जगासाठी काही नाही आहे. Our sense of being, our knowledge we are, is the form of God. There is nothing great other than this. आपण असलेल्या ज्ञानातील पुष्कळ काय आहे. आपण ज्ञान काही नाही. With our sense of being, there is existence of everything. When it is not, there is nothing. असा त्याला बोध होतो आणि त्याच्यामुळे सुखरूप होतो. तिथे सुखरूपाचे With such understanding, one remains joyful, full of joy. उपचाराला गेले ते सुख ते सुख नव्हे. The pleasure derived from doing something or from external thing is not real pleasure. तो नाना कर्माने क्रियेने तुमको नाना प्रकारे वागण्यामध्ये जो आनंद होतो ते सुख नव्हे. You experience pleasure by doing so many activities, but that is not real pleasure. स्वतः जो मोकळा झाल्याचा अनुभव आतमध्ये येतो ते सुखरूप आहे. The experience of
the inner freedom is the real joy. त्याला आणखी उपचाराची गरज नाही. That real joy doesn't depend on any activities. बाकी अष्टप्रधान म्हणून जे वागतो ते नाना उपचार करून सुख मानतो. नाना उपचार करून आपल्याला आपण सहन होय करतो. One involves oneself in various activities and makes life tolerable and thinks that it is pleasure. उपचार नाना प्रकारचे केले नाही तर आपल्याला आपण सहन होणार. Without the various activities, our existence will become intolerable. हे तरी कर ते तरी कर ते तरी कर काय कर तसं नाही. आत्मा म्हणजे आपण स्वतःच्या जाती धर्माने स्वरूपाने सुखाचे सुखरूप आहे. Our true identity is the self whose nature is full of joy. त्याला अन्य सुखाची गरज लागत नाही. असं जो श्रद्धावान आहे त्याला हा लाभ होतो. One who is faithful enjoys this joy. He need not do anything else. स्वरूप सुखाचा This joy is of the self. सुखाचा विषय सुखाचा नव्हे. This joy is not bodily pleasure. या सुखाचा विषय सुखाचा उपचार आहे. आत्मसुखाला उपचाराची गरज नाही. तो आपल्या सुखाने सुखवदार असतो. त्याला सुखरूप असे म्हणतात. The body needs attention or activities for pleasure, but that which is the form of which is joy itself doesn't need any activities or attention. तुमचे सध्या जागी करा आणि श्रद्धावान म्हणून आपण असलेले ज्ञान आपण असलेल्या ज्ञानाच्या दर्शनामध्ये You must develop implicit faith and remain in the awareness or in the sight of the self. ज्ञान योग साधा आत्मयोग साधा. You must do yoga of knowledge, yoga of self. त्याच्याने तुम्हाला काय असताना मी सनातन परब्रह्म आहे तिथपर्यंत तुमची मदत राहील. With the help of these yogas, in this very life, in this very body, you will attain the state of the eternal Parabrahman. परंतु तुम्हाला आत्मज्ञानाची देवसंगी करायची. But you have no time to make friendship with the self. नानाजराच्या ओळखी नानाजराचा आपला बडा नानाजराचे असतात. ज्याच्यामध्ये तुम्ही बोलले जाता. All the time you are involved in various acquaintances and with your relations. तर आत्मज्ञानाचे देवसंगी केलेलं आहे. तो शुद्ध ब्रह्म परब्रह्म आहे. हे स्पष्ट बघून घेता येईल. त्याला पाहून घेता येईल. त्या स्वरूपाने राहता येईल. If you make friendship with yourself, you will be able to remain with your true identity, with your true self, the state of pure Parabrahman. तर याचा करता आत्मश्रद्धा वाढवा आणि आत्मश्रद्धेने राहा. For that, you must develop implicit faith in the self and continue in that state.